नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शनिवार दिनांक 2 मार्च 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटलं ना की शनिवारचं विश्लेषण कसं काय? तर उद्या शनिवारी BSE आणि NSE या दोन्ही एक्सचेंजनी एक विशेष सत्र ट्रेडिंगसाठी आयोजित केलेलं आहे. त्याची माहिती आपण आता थोड्या वेळातच बघणार आहोत. मात्र त्यापूर्वी या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी कशा पद्धतीनं मार्केटमध्ये मूव्हमेंट झाली आणि उद्या शनिवारी कशा पद्धतीनं मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी हे विशेष सत्र कशाबद्दल आहे त्याची मी माहिती तुम्हाला आता सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचं टायमिंग समजून घेऊया. हे सत्र विशेष सत्र असल्यामुळे संपूर्ण दिवस असणार नाहीये. 2 सत्रांमध्ये हे आपल्याला स्पेशल सेशन असणार आहे. पहिलं सत्र जे आहे हे सकाळी नेहमीप्रमाणे 9:15 ला चालू होईल आणि 10 वाजता संपेल. म्हणजे जसं मार्केट क्लोज होतं त्या पद्धतीनं सकाळी 10 वाजता पहिलं सेशन संपणार आहे. आता कुठलंही सेशन जेव्हा असतं त्यावेळेला त्याच्या आधी प्री ओपन सेशन असतं. तर सकाळी 9 ते 9:08 या वेळेत प्री ओपन सेशन असणार आहे आणि 9:15 ते 10 ह्या वेळेमध्ये पहिलं सेशन असणार आहे. आता हे सेशन कशासाठी आयोजित केलेलं आहे तर दोन्ही एक्सचेंजेसनी एक स्वतंत्र साईट तयार केलेली आहे. त्याला DR साईट असं म्हणतात, म्हणजे डिझास्टर रिकव्हरी साईट. म्हणजे इन केस काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर त्यांना चालू असणारं जे कामकाज आहे ते दुसऱ्या साईटवर हलवता यावं आणि तिकडनं आपल्याला कामकाज नियमित चालू व्हावं याच्यासाठी त्यांनी 2 स्वतंत्र यंत्रणा केलेल्या आहेत. थोडक्यात आपण कसं असतं की घरात लाईट गेला तर म्हणून इन्व्हर्टरची सोय करतो, 2 सोयी आपल्याकडे असतात. त्या पद्धतीनं ह्यांनी सुद्धा टेक्निकल इन्फ्रास्ट्रक्चर, ती जी वेबसाईट असते किंवा जो सर्व्हर असतो त्याच्यासाठी वेगळी स्वतंत्र सोय केलेली आणि त्याचं टेस्टिंग करायचं आहे. त्यामुळे पहिलं सत्र असणार आहे हे रेग्युलर साईटवर न होणार आहे आणि दुसरं सत्र जे असणार आहे हे सकाळी 11:30 ला चालू होईल ते 12:30 पर्यंत असेल. याचं प्री ओपन 11:15 ते 11:23 या वेळेत असणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये समजा एखादी ऑर्डर प्लेस केली असेल आणि समजा ती लिमिट ऑर्डर असेल, म्हणजे एखादा शेअर आपण असं म्हणूया की 100 रुपयाला खरेदी करायची ऑर्डर दिली असेल आणि सकाळच्या ह्या सत्रामध्ये 9:15 ते 10 ह्या सत्रामध्ये 100 रुपये किंमत आलीच नाही, त्यामुळे तुमची ऑर्डर पेंडिंग राहिली असेल तर जसं 10 वाजतील, 10 वाजल्यानंतर सर्व पेंडिंग ऑर्डर कॅन्सल केल्या जाणार आहेत. म्हणजे दिवस संपतो त्या पद्धतीनं सर्व काम होणार आहे आणि दुसरं सत्र चालू झाल्यानंतर तुम्हाला फ्रेश ऑर्डर्स द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे हे 2 दिवस असल्यासारखं आपल्याला 2 ट्रेडिंग असणार आहेत. आणि पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे जनरली फ्युचर आणि ऑप्शन सेगमेंटचे जे शेअर्स असतात त्याला सर्किट लिमिट नसतं, पण उद्या सर्व शेअरला 5% हे सर्किट लिमिट असणार आहे. म्हणजे कुठल्याही शेअरमध्ये 5% जास्त तेजी किंवा 5% जास्त मंदी होणार नाहीये. तसं व्हायला लागलं तर त्या शेअरमध्ये ट्रेडिंग थांबवलं जाणार आहे. तर त्यामुळे ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि ज्या स्टॉकमध्ये सर्किट लिमिट हे 2% आहे तिथे 2%च असणार आहे. पण ज्यांना सर्किट लिमिट जास्त असतं, 5% असतं, 10% असतं, 20% असतं, त्यांच्यासाठी लिमिट सर्वांसाठी मिळून जास्तीत जास्त 5% ठेवलेलं आहे. बाकी अनेक गोष्टी आहेत, म्हणजे इंट्राडे ट्रेड करता येणार नाहीये. पोझिशनल ट्रेड तुम्ही करू शकता. तुमचा आज चालू असलेला एखादा ट्रेड आहे तो उद्या स्क्वेअर ऑफ करायचा असेल तर करता येईल. नवीन ट्रेड घ्यायचा आहे, पोझिशनल घ्यायचा आहे, तुम्ही घेऊ शकता. पण इंट्राडे साठी इक्विटी किंवा FNO मध्ये ट्रेड करता येणार नाहीये. तर असं सर्व ते सत्र दोन्ही सत्रांमध्ये कामकाज असणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या ब्रोकर टर्मिनलवर बघू शकता. प्रत्येक ब्रोकरनं त्यांच्या त्यांच्या ॲपमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली चार्टवर घेऊन जातोय आणि इथे आपण बँक निफ्टीचा डेली चार्ट ओपन केलेला आहे. विशेष सत्रासाठी आपण हे सर्व विश्लेषण करतोय, त्यामुळे थोडंसं विशेष पद्धतीनं करूया. नेहमीच्या पद्धतीनं मी तुम्हाला इथे माहिती दाखवत नाहीये.
आज आपण बघू शकतो की आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं आणि गॅप अप ओपनिंग नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल एकदाही थांबलेला नाही, डायरेक्ट आपल्याला वरपर्यंत जाताना बघायला मिळालं. म्हणजे जनरली काय होतं की एखाद्या दिवशी म्हणजे तेजी व्हायला समजा इथून इथपर्यंत 8 दिवस लागले असतील, तर बऱ्याच वेळेला असं होतं की 2 दिवसामध्ये ती सगळी तेजी संपून जाते आणि 2 कॅन्डल म्हणजे 8 कॅन्डल मध्ये तेजी झाली तर 2 कॅन्डल मध्ये ती संपवली जाते. असं आपल्याला होताना बऱ्याच वेळेला दिसतं. पण इथे उलट झालं. तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 कॅन्डल मध्ये जी काही मंदी झाली ही ह्या 2 कॅन्डल मध्ये भरून काढली गेली. म्हणजे एवढ्या जोरानं आज आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळाली. अर्थात त्याच्यासाठी वेगवेगळ्या न्यूज आहेत. अमेरिकन मार्केट पण चांगल्या पद्धतीनं त्यांचा इन्फ्लेशन डेटा आलेला आहे. आपल्याकडे सुद्धा जीडीपीचा डेटा आलेला आहे क्वार्टरली. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या न्यूजमुळे आज आपल्याला तेजी बघायला मिळाली आहे. आता काय होऊ शकतं? जनरली आपण जर इतिहासाकडे लक्ष दिलं तर काय लक्षात येतं की एखादी मोठी कॅन्डल बनली. तुम्हाला मी काही उदाहरणं दाखवतो. अगदी इथलं उदाहरण बघूया. ही मोठी ग्रीन कॅन्डल बनली होती. दुसऱ्या दिवशी काय झालं? गॅप अप ओपन झालं, थोडंसं खाली आलं. ही एक केस आहे. इथे एक केस दाखवतो. ही एक मोठी ग्रीन कॅन्डल बनली होती. दुसऱ्या दिवशी काय झालं? थोडंसं गॅप अप ओपन झालं, ओपनिंग नंतर खाली आलं आणि मग वर गेलं. बरोबर, म्हणजे दुसऱ्या दिवशी व्हॉलॅटिलिटी आपल्याला बघायला मिळते. आता इथे बघा, ही पण एक मोठी ग्रीन कॅन्डल आहे. दुसऱ्या दिवशी काय झालं? फ्लॅट ओपन झालं, थोडंसं गॅप अप ओपन झालं, खूप खाली आलं. म्हणजे जनरली काय होतं? इथे बघा, ही एक मोठी ग्रीन कॅन्डल आहे. इथे काय झालं? दुसऱ्या दिवशी फ्लॅट ओपन झालं, थोडासा वर जायचा प्रयत्न झाला, खाली आलं. दुसऱ्या दिवशी एकतर व्हॉलॅटिलिटी होण्याची शक्यता असते किंवा कधी कधी इथे जसं झालं बघा, काय झालं? एक मोठी कॅन्डल बनली, दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन, पण इथेही व्हॉलॅटिलिटी झाली. म्हणजे खाली आलं नाही पण दोन्ही बाजूनं मुवमेंट झाली. इथे सुद्धा बघू शकता, एक मोठी कॅन्डल झाली होती, गॅप अप ओपन झालं, व्हॉलॅटिलिटी झाली, पॉज कॅन्डल झाली. असं काहीतरी होण्याची शक्यता आहे. याचं कारण असं आहे की उद्या एकतर लिमिटेड वेळासाठी आहे, त्यामुळे खूप वेळ असणार नाही मार्केट. तर त्यामुळे जे काय होईल ते थोड्या वेळासाठी होईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की इथे आपल्याला हा जो हाय बनला होता, आज त्याच्या आसपासच आपण रेझिस्टन्स घेतलाय. तर त्याच्यामुळे रेझिस्टन्स घेतलाय असं म्हणण्यापेक्षा तिथे जाऊन थांबलोय आपण. तर त्यामुळे उद्या ह्या लेवलच्या आसपास थोडीशी एक छोटी कॅन्डल अशी बनण्याची शक्यता आहे. बरोबर, आणि ती छोटीशी कॅन्डल आपल्याला अशा पद्धतीने इथे बनू शकते. तर असं आपल्याला नॉर्मल जो अनुभव आहे त्याच्यानुसार वाटतंय. अर्थात मार्केटमध्ये असं काहीही प्रेडिक्ट करता येत नाही. आपण पूर्वीचा अनुभव बघून ह्या गोष्टींचा विचार करू शकतो. तर आता ही लेवल ब्रेक होतीये का? आता ही लेवल ब्रेक होण्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की इथे पण एक रेझिस्टन्स आहे. आणि हा रेझिस्टन्स कुठे आहे? तर 47,363 च्या आसपास आहे. आणि मी आता तुम्हाला काय करतो, ही लेवल काढून टाकतो आणि इथे आपल्याला हा रेझिस्टन्स का तयार झालाय हे पण लक्षात घेऊया. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला ह्या 2 लेवल मार्क करून दाखवतोय. तर इथे काय झालं होतं? इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला साधारण 16 जानेवारी आणि इथे बघितलं तर 17 जानेवारी, 16 आणि 17 जानेवारी, 16 जानेवारीला इथे आपल्याला डोजी बनल्यानंतर एक खूप गॅप डाऊन ओपनिंग झालं होतं. इथे ओपन झालं होतं. म्हणजे इथे क्लोज झाल्यानंतर ह्या आसपास क्लोज झाल्यानंतर इतकं खाली ओपन झालं होतं आणि त्याच्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला, ही लेवल बनवली आणि आपण खाली येऊन क्लोज केलं. तर ही जी तयार झाली आहे ही गॅप तयार झालेली आहे. आणि जनरली जी गॅप तयार होते, किंमत जर त्याच्या खालच्या बाजूला असेल, किंमत खालच्या बाजूला आहे, तर वर जाताना ती गॅप काय म्हणून काम करणार? रेझिस्टन्स म्हणून काम करणार. इथे बघा, ओपनच त्या गॅप मध्ये झालं होतं, आपण लगेच खाली आलो. ठीक आहे. आज अखेर आपल्याला काय झालंय? आपण त्या गॅप मध्ये गेलेलो आहोत. मात्र गॅप मध्ये जात असताना कायम लक्षात ठेवा की काय होऊ शकतं? जसं इथे झालं, इथपर्यंत जाऊन खाली आलं, कदाचित काय होईल? आणखीन थोडं मधोमध जाऊन आपण खाली येऊ किंवा आणखीन थोडं काय वरपर्यंत जाऊन खाली येऊ. एकदा ह्या एरियामध्ये प्रॉफिट बुकिंग येणार. आता एवढं मोठं प्रॉफिट बुकिंग येईल का? सांगता येत नाही. पण एकदा ह्या एरियामध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग येणार. ते उद्या येईल, सोमवारी येईल, आपल्याला सांगता येत नाही. पण ह्या एरियामध्ये एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. हा एरिया कोणता आहे? तर तुम्हाला लक्षात येईल 47,000 साधारणपणे 300च आहे. खालच्या बाजूला 47,300 आणि वरच्या बाजूला 48,000. ह्या 2 लेवलमध्ये आपल्याला
700 पॉईंटमध्ये कुठेतरी एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. तर त्या दृष्टीनं आपल्याला थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की थोडंसं आणखीन वर जाऊ शकतं, कारण हा जो फ्लो आहे तो उद्या सकाळी ओपनिंगलाच आपल्याला मिळू शकतो, गॅपअप ओपन होऊ शकतं आणि त्यामुळे आपण आणखीन वर जाऊ शकतो. त्याचसोबत आपल्याला जर आणखीन एक ट्रेंड लाईन काढायची असेल तर मी आणखीन एक ट्रेंड लाईन काढून दाखवतोय, म्हणजे तुम्हाला आणखीनही बऱ्यापैकी अंदाज येईल. तर ही ट्रेंड लाईन आहे. आता काय होऊ शकतं, आपण ह्या ट्रेंड लाईनला जरासं असं जाऊन क्रॉस करू शकतो आणि मग वर क्लोजिंग देईल किंवा थोडंसं वर जाऊन खाली येईल, असं काहीतरी होण्याची शक्यता आपल्याला इथे आहे. म्हणजे एक तर ही गॅप असल्यामुळे हा रेझिस्टन्स आहे, ही गॅप आहे म्हणजे रेझिस्टन्स झोन आहे, त्याबरोबर ही जी ट्रेंड लाईन आहे, ह्या सगळ्यामुळे आपल्याला ह्या एरियामध्ये थोडंसं व्होलाटाईल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात जर समजा आज ज्या पद्धतीनं फ्लो आला, उद्या गॅपअप ओपन होऊन जर वरच जायला लागलं तर एक मोठी ग्रीन कॅन्डल सुद्धा आपल्याला अशी बनलेली दिसू शकते. जसं आपल्याला इथे पूर्वी झालेलं आहे की एवढं मोठं गेल्यानंतर सुद्धा आपण वरच गेलो, तर असं सुद्धा आपल्याला होऊ शकतं. तर ह्या लेवल्स आता आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर माझ्या मते तुम्हाला बँक निफ्टीचं विश्लेषण लक्षात आलं असेल. आता आपण काय करूया, निफ्टीचं विश्लेषण करूया. निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं, तर निफ्टीमध्ये काय झालंय आता ते आपण समजून घेऊया. तुम्हाला इथे बघितल्यावरच लक्षात येईल की निफ्टीमध्ये आपल्याला जो नवीन लाईफ टाईम हाय बनला होता, म्हणजे आज बनलेला आहे, पूर्वी इथे बनलेला होता, तो आज ब्रेक करून आपण वर क्लोजिंग दिलंय. आतापर्यंत काय होत होतं, वर गेलं, लाईफ टाईम हाय बनवला की सेलिंग येत होतं, लाईफ टाईम हाय बनवला की सेलिंग येत होतं. ह्यावेळेला जसं झालंय की आपण लाईफ टाईम हाय बनवला आणि तिथे क्लोजिंग पण दिलं, बरोबर. तर त्यामुळे ही पॉझिटिव्ह हे आहे. कदाचित काय होईल, आणखीन थोडंसं आपण वर जाऊ शकतो, साधारण 22,400 22,500 पर्यंत जाऊ शकतो. थोडंसं प्रॉफिट बुकिंग येईल आणि मग पुन्हा आपण वर जाऊ शकतो. पण आता जी वर चाललोय आपण, ह्याच्यामध्ये नवीन लाईफ टाईम हाय बनलेलाच आहे निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर ही तेजी कंटिन्यू राहणार असेल तर मग आपण हळूहळू 22,500 ते 23,000च्या दिशेनं वाटचाल करू शकतो, असं चित्र आता निर्माण झालंय. अर्थात ह्या लेवलला कशा पद्धतीनं हे होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. उद्या थोड्या वेळासाठीच ट्रेडिंग असल्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये तुम्हाला विश्लेषण दाखवत नाहीये. आपण काय करूया, आता थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय. टाइम फ्रेम आपली डेलीच आहे, त्यामुळे मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक सिलेक्ट केले ते स्टॉक मी तुम्हाला एकत्र करून दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिला जो स्टॉक आपण निवडलेला आहे तो आहे टाटा स्टीलचा. टाटा स्टीलमध्ये तुम्हाला आता इथे दिसत असेल की डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे. या पद्धतीनं इथे सेलिंग झालं होतं, वर गेलं, परत खाली आलं आणि परत आता वर जातंय. डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय आणि त्याचं ब्रेकआउट आलेलं आहे. टाटा स्टीलमध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आणखीन तेजी बघायला मिळू शकते. आता टार्गेट जे आहे ते 153 154च्या आसपास आपल्याला दिसतंय, तर त्यामुळे त्या दिशेनं वाटचाल होऊ शकते. पूर्वी जर बघितलं तर वर आल्यानंतर ह्या एरियामध्ये आपल्याला वर आल्यानंतर लगेचच आपल्याला तिथून सेलिंग बघायला मिळत होतं. आपण तो एरिया आता क्रॉस करून वर गेलेले आहोत. कदाचित एवढी मोठं हे झाल्यामुळे लगेच नाही जाणार, थोडंसं इथे पॉज होईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जाताना सुद्धा बघायला मिळू शकतं. टाटा स्टीलमध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न आणि डबल टॉप पॅटर्नचा ब्रेकआउट आलेला आहे. आपण आता पुढे जाऊया. पुढचा जो स्टॉक आहे स्टील सेगमेंटमध्येच दुसरा स्टॉक आपण निवडलाय, तो आहे जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड. ह्याच्यामध्ये सुद्धा सिमिलर स्ट्रक्चर झालंय. तर ह्या स्टॉकमध्ये सुद्धा हा आता 822 पर्यंत वर गेलेला आहे. कदाचित थोडंसं प्रॉफिट बुकिंग किंवा थोडंसं लेवल टेस्टिंगला खाली येऊन हा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये 840 850 रुपयापर्यंत जाऊ शकतो. तिसरा स्टॉक तो सुद्धा आपण ह्याच सेगमेंट मधला निवडलाय, जेएसडब्ल्यू स्टील. ह्या दोन स्टॉकने आपल्याला ब्रेकआउट दिलंय, पण इथे आता ब्रेकआउट येणं बाकी आहे. जेएसडब्ल्यू स्टील मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण अनेक वेळा हा स्टॉक घेतलेला आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर त्याच्यामध्ये एक रेझिस्टन्स येतो. ह्या वेळेला कदाचित काय होऊ शकतं, बऱ्याच वेळेला म्हणजे तुम्ही बघितलं तर लक्षात येईल, आपण जानेवारीच्या सुरुवातीपासून मग आपल्याला एकदा सुद्धा मागच्या 2 महिन्यामध्ये ही लेवल क्रॉस करून वर जाता आलेलं नाही. 835 ते 840च्या जवळ आलं की सेलिंग यायचं,
उद्या कदाचित येणाऱ्या काळामध्ये 840 ची लेवल आपण ब्रेक करू आणि मग हा स्टॉक 870 च्या दिशेनं जाऊ शकतो. स्टॉकचं नाव आहे JSW स्टील लिमिटेड. आपण आता शेवटचा स्टॉक बघणार आहे. हा बँकिंग सेगमेंट मधला स्टॉक आहे. स्टॉकचं नाव आहे इंडसइंड बँक. इंडसइंड बँक मध्ये आपल्याला प्रॉपर पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय. इथून इथपर्यंत खाली आलं, इथपर्यंत एक बाउन्स आला, परत इथपर्यंत खाली आलं आणि आता एक बाउन्स येतोय आणि डब्ल्यू पॅटर्नच्या एक्झॅक्ट ब्रेकआउटला आहे. पहिला लो आहे खाली, दुसरा लो वर आहे. आपल्याला हवं त्या पद्धतीने आहे. इथून वर जात असताना 1560चं टार्गेट आता आपल्याला, कारण हा जो हाय बनलेला होता तिथपर्यंतचं टार्गेट आता आपल्याला इथे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर इंडसइंड बँक मध्ये हा ब्रेकआउट आला तर 1560चं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषण मी करत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघून झाल्यानंतर त्याला लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.